आणि तू तू पण आता खाऊन घे. सगळ्यांचं होईपर्यंत थांबण्याची गरज नाही. माझा पण उपवास आहे ना. सगळे एकाच माळेचे मणी आहेत. मी ना उपवासाची सगळी तयारी केली आहे बघ. आणलंय काय काय. अरे वा वा, आणलंस का तू? हो. बरं झालं. ए थांबची घे. वर्षात हे घे. हो बाई खिचडी. थँक्यू. हा उपवास ना माझ्या जीवाच्या वर आला होता. खूप भूक लागली होती मला. थँक्यू. आनंदी, हिचा पण तोच उपवास आहे ना. मग हिला जर खिचडी चालते, तुला का नाही चालत? ते मी ऐका ना, त्या कोलते बहिणी ना, त्यांच्यासोबत बाजारात जायचं होतं. जाऊ? विचारायचं काय त्यात? जा, जाऊन ये. खरं तर गणपतीची मूर्ती आणायला चाललीये, पण तुमच्याशी खोटं बोलतीये. माफ करा हा मला. बाप्पा, सगळं सांभाळून घे हा. ताई, अहो काय सिट्टी वाजवली तुम्ही. लय भारी बघा. आवडले आपणाला. खरंच छान शिट्टी वाजवलीस हा. आता थट्टा करतायत का माझी? अहो मी कशाला तुमची थट्टा करू. या मीटरची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला की तुमची थट्टा अजिबात करत नाही. तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे. आज हरतालिका, उद्या बाप्पा येणार. होय 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 होय. आमच्याकडे ना हरतालिकेला पण खूप मजा येते. तो हरतालिकेचा मांड असतो, त्याची आम्ही सगळे पूजा करतो. आमचा उपवास असतो. तुमचा असतो उपवास? अहो मी कशाला उपवास करतो या. माझ्या बायकोचा उपवास असतो या. पण तिचा पण कसा खाऊन पिऊन उपवास असतोय बघा. लय भारी उपवास करते ती. बिलकुल लक्ष देऊ नको. माझा असतो उपास 6 वर्षांपासून. माझा लहानपणापासून असतो. निर्जळी असतो. काय सांगताय काय. मग एक नंबर उपवास आहे तुमचा बघा. आमच्या गावाकडे गणपतीला पण खूप मजा येते. एवढी मजा येते ना, काय सांगू तुम्हाला. हो मग आता सांगाच. तू मला सांग. मी आणि टग्या आम्ही दोघं मिळून सगळी सजावट करतो. आबा असतात, पण आबांचं आणि टग्याचं तसं फारसं जमत नाही ना, त्यामुळे मी आणि टग्याच करतो. मखर सजवणं, आरास. आमच्या घरी भजन असतं. भजनाला सगळी मंडळी येते गावातली. मग कोणाकडे मिसळपाव असतो, कोणाकडे वडापाव, कोणाकडे खडखडे लाडू. खडखडे लाडू माहितीये? आणि खोबऱ्याची कापं मात्र ठरलेली. आमच्या घरातलीच खोबऱ्याची कापं असतात. हो हो. मी काय म्हणते आनंदी, हे सगळं तू मला नंतर सांग हा. काय आहे, आता खूप उशीर होतोय ना, आणि यांची रिक्षा पण बंद पडलीये, चालू होत नाहीये. आपण जाऊया मार्केटला. हा, चालत चालत जाऊया. हा, तेवढाच व्यायाम सुद्धा होईल आणि जवळ आहे तसं. दादा, हा असू द्या, आम्ही जातो चालत. हा. चला. या अशी कशी ताई आहे. स्वतःलाच आम्ही म्हणते. किती छान आहेत ना मूर्त्या. मूर्ती कुठल्याही रूपात असो, तिला बघितलं की प्रसन्नच वाटतं. खरंय. बहिणी, तुम्ही म्हणालात मी गणपती बसवला तर रमाताईंना खूप आवडेल. त्यांची पण खूप श्रद्धा होती का गणपतीवर? आहे. हा, म्हणजे माणूस गेला तरी श्रद्धा राहतेच ना. पण तुला मूर्ती बघायची ना, तू जा ना पुढे बघ. चला तुम्ही पण. नाही नाही, तू आधी बघ जा. आले. नमस्कार नमस्कार. ताई, तुमचा ऑर्डर नंबर सांगा ना प्लीज. ऑर्डर नाही दिलेली. नवा हवाय गणपती. अहो, आदल्या दिवशी गणपती मिळणं म्हणजे खूप कठीण आहे. जवळपास सगळे गणपती बुक झालेत. ताई, ती बघा, ती एकच मूर्ती राहिली. हवी आहे का तुम्हाला? 11,000 रुपये. 11,000? आलेच हा. आता काय झालं, आवडली का मूर्ती?
त्यांच्याकडे गणपती शिल्लक नाहीये. एकही नाही. नाही, एक आहे पण 11,000 रुपये म्हणतायत. हा, ठरतंय आमचं. काय म्हणाली? 11? हा, पण तुझ्या मनात आहे ना गणपती बसवायचं. झालं तर मग बाप्पा येतील घरी. अहो पण कसा? तू तिकडे गावी मूर्ती बनवायचीस ना, हो, मग विचार ना त्यांना माती आहे का. म्हणजे डोक्यातच नाही आलं. विचारते हा. दादा, हा बोला ना. शाडू माती आहे का? हो आहे ना आपल्याकडे, पण पूर्ण गोण घ्यावी लागेल. किती होतील? 1,000 रुपये होतील. ह्यांनी दिलेले 1,000 आहेत, पण अजून घरी सामान न्यायचं आहे. सगळे पैसे इथे खर्च करून कसं चालणार? कळवते हा. यावर्षी माझ्या घरात येणं बाप्पाच्या मनात नाहीये वाटत. एवढी जड काय काय त्यात? ती कसली तरी माती आहे. माती? हो. शाडूची माती आहे. एवढी माती कशासाठी? अरे बाबा शाळेत प्रोजेक्ट दिलाय. काही प्रोजेक्ट देतात. मला कंटाळा आलाय. रेवा, मी घेऊ ही माती. मी तुला शाळेत न्यायला एक छान वस्तू बनवून देते. नाही जमणार तुला. बरं चिंगी, चला आता झोपायला जायचं. चला. बाप्पा, शेवटी तुझीच इच्छा. रेवा, झोप नाही येते का ग? नाही. आणि बाबा? मला गोष्ट सांगता सांगता बाबा झोपला माझ्या बेडरूम मध्ये. मला हे सांग, तू काय करतेस? इथे ये, तू बघ आणि मला सांग मी काय बनवते ते. मला नाही माहिती, तूच सांग बरं. सांगू? गणपती बाप्पा. तुला येतो? मी गावी होते ना तेव्हा खूप गणपती बाप्पा बनवले. मला खूप आवडतं गणपती बाप्पा बनवायला. तुला आवडेल गणपती बाप्पा बनवायला? गणपती बाप्पा आवडेल, पण माझे हात. त्याला काय होतं? हे घे. अगं नको. घे, मला तुझी मदत हवी आहे. यार हे किती सॉफ्ट आहे. काय होत नाही. हे बघ, एक काम करायचं, दे बघू. हे असं छान एकत्र करायचं, असं अगदी प्रेमाने. कर बरं तू, घे. तुला माहितीये मला माझे आबा काय म्हणतात ते? काय? आबा म्हणतात की जेव्हा आपण मातीशी नातं जोडतो तेव्हा हळूहळू मातीचा स्पर्श आवडायला लागतो, मग मातीचा वास आवडायला लागतो आणि मग ह्याच मातीतून गणपती बाप्पा आकार घ्यायला लागतो. तुला माहितीये मला काहीच कळलं नाही. खरंय, पण कळेल. आता असं गोळा करून दाखव मला.